थांब थांब असताना आधीपासून बघा. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण पुन्हा एकदा बाईक राईडवर जाणार आहे सप्तशृंगीगड नाशिक येथे वणीला. तर सकाळचे वाजल्यात सुमारे 5 वाजल्यात आणि आता मी आहे जर्नीमध्ये. आता इथून आपण निघणार आहे. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा लास्टपर्यंत, पूर्ण डिटेल भेटेल कसं जायचं कधी जायचं. 5ला निघलेला टाइमपास इथंच चालले. ही दुकानं फिरतात, दुकानात ज्याचा तर काही पत्ता नाही यांचा. चला तर 5:30 वाजता निघलो आम्ही. चलो 6 वाजल्यात आणि आम्ही नाचनगाव शॉप क्रॉस केलेला आहे. सकाळी निघल्या 5ला, पण तेव्हापासून काही खाला नाही. चला कुठेतरी थांबू आणि बघूया काय मिळतं का. तर रस्त्यात एक चहाची छोटीशी टपरी बघून तिथे थांबलो चहा प्यायला. चहा प्यायचा आहे, चहाने पिला त्यांचा जीव झाला ना भाई. चाय मॅरीगोल्ड तुमच्यापेक्षा बारले आहे ना एरिया टोकन तर बरणी तुमच्यापेक्षा ना तो एक साईडवाला होता ना, त्याला तो फाचा. अरे रस्त्यापेक्षा आम्हाला खड्डा दिसतात का तुला? अरे तुला दिवसा रस्ता नाही दिसत. त्याला पण घे बरोबर. त्याला काही भेटूया पुढे निघू. आता इथे चालू झाले, आता पुढे कंटिन्यू करू आपण. एकदा घरी जायचा. खरे घरी जायचं. चला आता आपण निघू. आपण झालेला आहे चहा वगैरे. तर राईडचा एकदम आनंद घेत आपण पोचलो नाशिक सिटी. नाशिकमध्ये आता एंटर केलेलं आहे आपण. बघा तर मंडळी आता किती वाजले रे? 7:30 पावणे 8. बरोबर किती वाजले? मी दाखवतो. तुझं पण दिसत नाही. पावणे 8. 7:43. हा बरोबर आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे. 7:43 झाले. किती किलोमीटर झाला रे? 120 झाला असेल ना? 130. 120 किलोमीटर कव्हर झाले. किती तासात? 2 तासात. 2 तासांना आरामात आता इतकं कव्हर झालेलं आहे. मग अंदाज लावा किती तासांना आपण पोहोचू. आता 10 पर्यंत तरी एक अंदाज आहे पोहोचू शकतो आपण. नाश्ता करायला थांबू. किती किलोमीटर बाकी आहे? 80 असेल. 80 लगभग 80 किलोमीटर बाकी असेल अजून, जास्त नाही. होईल म्हणजे 10 पर्यंत आपण पोचू आरामात. काय घाई नाही. चला आरामात सावकाश. अरे फोटो पण करायचं का रे? किती वाजतात? 8:27. तर इथून आता नाश्ता करू आपण आणि इथून डायरेक्ट किती किलोमीटर राहिले? आता फक्त 65 किलोमीटर बाकी राहिले आपल्याला. 65 किलोमीटर म्हणजे अर्धा 1 तासामध्ये पोहोचून जाऊ तिथं. 8:30 वाजले ना. आता आपण नाशिकमध्ये प्रॉपर आलो. आता नाश्ता करू, मग इथून डायरेक्ट निघू. पण एक बात आहे काय, नाशिकमध्ये अजून दुकानं ओपन नाही झाली. एकच आहे फक्त 8:30 झाला. अजून कुठे आम्हाला दुकानच भेटत नाही. चहा नव्हतं, चहा पियाचं वांधं. चल पाव समोसा पाव काय नाही. कॅन्सल. तर मंडळी मस्त गरमागरम नाश्ता करून मिसळ पाव खाल्ले, समोसा खाऊन आपण निघालो आपल्या मार्गाला वापस.
आपल्यासाठी आपण हेलिकॉप्टर पण घेतलेलं आहे सोबत, एमर्जन्सीमध्ये कधी लागलं तर. आणि मित्रांनो, जसा जसा डेस्टिनेशन जवळ येत चालले ना, तसं आतमधून अशी मजा येत चालली, फील येत चालली का आता पोहोचलो बाई, एकच नंबर मजा येते. खरंच एकदम असं झाले कधी पोहोचू. वणीला आपण फक्त 22 किलोमीटर बाकी आहे आपल्याला वणी सप्तशृंगी गड. तर मग आता जाऊया आणि दर्शन घेऊया आपण. चला, इन द नेम ऑफ गणपती बाप्पा मोरया. वणीच्या गडावर कोण ग उभी राखण करते सप्तशृंगी. वणीच्या गडावर कोण ग उभी. तर मंडळी, वरती आपण पोहोचलेलो आहे गडावर आणि इथे तुम्हाला पार्किंग वगैरे सगळी सोय मिळेल. फक्त तुम्हाला आरतीचा ताट घ्यायला लागेल, ओटी घ्यायला लागेल, बस. बाकी पार्किंग वगैरे सगळं मिळून जाईल आरामात, काही चार्जेस नाही. आम्हाला फक्त 150 रुपयाची ओटी पडली, त्यात पार्किंग वगैरे सगळं झालं आमचं, चेंजिंग वगैरे करून, म्हणजे फक्त 150 रुपये झाले. तुम्ही जर ओटी घेणार असाल तर कोणती पण घ्या, पण मनापासून घ्या, कारण पैशांचा काय नाही. कारण हे काका काय बोलतात ऐका. ते पदर लावतात सोबी जाते. तुम्ही किती भाषेसाठी सोबी जाते त्याच्यासाठी मग त्या देवस्थान तारीख बुक करावं लागते आणि शामी पडले असते. हॅलो, घे ना मग बॉक्स. बॉक्स एवढे तर मित्रांनो, वरती डोंगरावरती जायला तुम्हाला 2 ऑप्शन आहेत, एक पायरी मार्ग आणि एक रोपवे. रोपवेचा तिकीट पर पर्सन 120 रुपीज आहे, अप अँड डाऊन, येऊन जाऊन दोन्ही. मित्रांनो, थोडासा लेफ्ट घेऊन जर तुम्ही पुढे आले तर तुम्हाला आश्रम देखील बघायला मिळतील इकडे. हे बघा, इकडे एक आश्रम आहे आणि इकडे एक आश्रम आहे. टोटल असे 3 आश्रम आहेत. तर आश्रममध्ये 2पेक्षा जास्त माणसं पाहिजेत. जर तुम्ही फॅमिलीसोबत येत असाल तर इथं कमी खर्चात तुमचं होऊन जाईल सेटलमेंट. आणि आता आपल्याला दर्शन घेण्यापूर्वी जायचं आहे शिवालय तलावकडे. थोडंसं पुढे येऊन इकडून तुम्ही जर लेफ्ट घ्याल तर पुढे सरळ जाऊन तुम्हाला बघायला मिळेल तलाव. मित्रांनो, हा बघा शिवालय तलाव. मान्यता अशी आहे की मंदिरात जाण्यापूर्वी तुम्हाला इथे स्नान किंवा हातपाय वगैरे जाऊन मंदिरात जायला हवं. हा तलाव खूप पवित्र मानला जातो. तर मग हातपाय धुवून आम्ही निघालो दर्शन घ्यायला. 11:36. तर आपण पायरी मार्ग जाणार आहे, ते इकडून जायचं सरळ आणि वरती. आणि समोर तुम्ही जसं पाहू शकता गोंधळ वगैरे कार्यक्रम चालूच असतात. चला गाईस, पहिली पायरी. किती पायऱ्या असतील? तुम्ही मोजले काय माहिती, मला माहिती. आता घरी गेला नेटो शेतकऱ्या बघून झाले आपण. हे बघा 14ला 94 बोलतो आणि आम्ही चढायला सुरुवात केली आहे. जास्त कठीण नाही, पण कसं गड असं वरती उंचीवर आहे, म्हणजे सरळ आहे, उंच पण नाही जास्त बोलतात, सरळ आहे म्हणून कठीण वाटतं. टोटल 450 ते 500 पायऱ्या आहेत. काय नाही, आरामात होतात. भावनो, खतम कहानी है, बेकार सीन है. जसं तुम्ही पाहू शकता आपण मंदिरात एंट्री केलेली आहे आणि ऑफ डेला आपण आलो होतो म्हणून गर्दी नाही, नाहीतर भरपूर गर्दी असते मंदिरात. आणि आपण करेक्ट 12 वाजता मंदिरात पोहोचलेलो आहे वरती. जसं तुम्ही पाहू शकता आरती देखील चालू झाली, म्हणजे करेक्ट दुपारी 12 वाजता इथे आरती चालू होते. आपले नशीब बघायला गेली चांगलं होतं, आपल्याला आरती देखील मिळाली. आणि आता बघा आईचं रूप किती देखणं आणि सुंदर आहे. तर मित्रांनो, सप्तशृंगी आईची कहाणी अशी आहे की जेव्हा सती आईचे 51 तुकडे केले होते तेव्हा त्यांचा उजवा हात इकडे डोंगरावरती येऊन पडला होता आणि ही मूर्ती स्वयंभू तयार झालेली आहे. आईला महिषासुरवर्धिनी या नावाने देखील ओळखलं जाते. आईचे टोटल 18 हात आहेत, त्यात वेगवेगळे शस्त्र आहेत, कारण आईने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध इथेच केला होता. मूर्ती पण पहा किती देखणी आणि सुंदर आहे. आणि आमचं दर्शन पण खूप छान आणि एकदम आनंदात झाला, एकदम आरामात. हे बघा समोर जेव्हा आईने महिषासुरावरती त्रिशूल चालवला होता ना, तेव्हा हा समोर छिद्र पडलेला होता आणि तेव्हापासून हा निशाण तसाच आहे. आता दर्शन वगैरे घेऊन आम्ही खाली उतरलो. तर मग आता मार्केट फिरू आणि जेवण करू, मग निघूया. चला.
तर इथे मार्केटमध्ये खूप काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत आणि इथे माणसं देखील खूप चांगली आहेत, एकदम चांगल्या प्रकारे व्यवहार करतात आणि चांगल्या प्रकारे बोलतात. तर आम्ही एक आईचा फोटो घेतला 200 रुपयावाला. ते व्हिडिओमध्ये कवर नाही झाला, पण शॉपिंग करासाठी खूप काय काय आहे. चला तर आता आपण व्हिजिट करू राणे कलेक्शन्सला. काय घेतो बोला ना. एवढा तोच घे ना, दुसरा कसा घेतो तू? दादा मी दाखवतो ना. अरे दादा या ही सल्लू भाईची अंगठी. सल्लू आहे नको, ते ऐश्वर्याची बहीण. कितीला आहे? कोणती ही का ही? हा ही 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 150ला आणि ती पण 150ला आहे. आणि मग ही का ही ही हा ती पण 150ला आहे. कोणती पाहिजे तुम्हाला? पण मला ही आवडली की तुला कोणती ही पण 150ला आहे. मग नको मला. 150ला द्याल का? 150ला नाही जमणार. 150ची खरेदी आहे. 1 रुपया पण नाही वाचत. 150ला द्याल का? माझ्या प्रेमिकासाठी रिंग दाखव ना. ठीक आहे चला. 250 द्या ना 2 द्या. नको. नका. तर मग शॉपिंग वगैरे करून आम्ही आलो जेवण करायला. आणि जिथून तुम्ही आश्रमसाठी आले ना तलावाकडे, तिकडेच तुम्हाला यायचं आहे. राईटलाच आहे भोजन कार्यालय. आता तुम्हाला फुल शॉपिंग केले पाहिजे लोकांनी. कूल बॉय. चला आता जेवण करायला. इकडे बघा, इकडे आहे भोजन कार्यालय. तर इकडे खालती सरळ यायचं आहे आणि हे तुषारला बघा नुसतं त्याच्यात टाकल्यावरती फटकच मारतं कधीपासून. बाहेर कुठे जेवण करण्यापेक्षा इथेच या ट्रस्टचं जेवण आहे. खूप चांगलं जेवण होतं. नॉर्मल जेवणचं तिकीट 20 रुपये आणि VIP घेणार तर 60 रुपये तिकीट होता. सगळीकडे फक्त कॅश आहे, ऑनलाईन कुठेच नाही. त्यांना कॅश सोबत घेऊन ये. 4 VIP. VIP 4 हाँ 240 हां ते या स्कॅनर में क्या जेवणची प्लेट बघा, जेवण खूप छान होतं आणि एकदम मस्त पोट भरून जेवण. आता जेवण वगैरे करून आम्ही निघालो वापस घरी. तर आता आपण निघालो आणि वरतून खालचा व्ह्यू तर बेस्टच आहे आणि पुढे एक सेल्फी पॉईंट आहे तिथे फोटो व्हिडिओज काढायसाठी मस्त स्पॉट आहे आपल्याला. चला मी दाखवतो तुम्हाला. आपण डोंगरावरून 3 वाजता दुपारी निघलेलो आणि आता वाजले 6:30 आणि आम्ही नाशिक क्रॉस केलेला आहे. थांबत आलो आणि आमच्यासोबत हा पण आलेला आहे. त्याला पण घरी जेवणीला यायचं आहे आपल्याकडे. आता आपल्याला डायरेक्ट घरी जायचं आहे. पहिले नाश्ता करू आणि घरी जाऊ. तर घाटांची सुरुवात झालेली आहे आणि वरतून व्ह्यू बघा काय बेस्ट व्ह्यू आहे, एकदम लाईटिंग दिसता. तर मित्रांनो चला आता व्हिडिओ एंड करूया. थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी. तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा नक्की. थँक्यू.